राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला। पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटी पर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही अक्षरशः तुमच्या डोळ्यांनी आता पाहिलेलं आहे। अखेर न्यूज चॅनललाच आता बातमी आलेली आहे। तुमच्यासाठी मोठी खुशखबर आज अखेर आली आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेमधील रखडलेले दावे आता पूर्णतः मंजूर झाले असून आजपासून सरकारने निर्णय जाहीर केला आहे। थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम आता जमा केली जात आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत जमा केले जाणार आहे। ही खूप मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी सरकारने आता दिली आहे। म्हणजे की भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु पीक विमा शेतकऱ्याला भेटलाच नाही। तर मग आज अखेर सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, थोड्याच वेळात या 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे। यामध्ये 2022 पासून 2025च्या मे महिन्यामधील अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा केला जात आहे। 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटला नसेल किंवा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळणार आहे आणि मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कसं काय मिळणार, तर बघा त्यामागचे कारण देखील सरकारने सांगितलं आहे। ते म्हणजे की 2022 पासून बघा 2023 आणि 2024 या मागील 3 ते 4 वर्षांचा पीक विमा केंद्र सरकारने दिलेला नव्हता। त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर अत्यंत नाराज होता। आता सरकार सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होत आहे असं सरकारने सांगितलं आहे। म्हणजे की बघा 3 घंट्यांनी आता सुरुवात केली जात आहे। सरकारच्या माध्यमातून निर्णय आता जाहीर करण्यामध्ये आले आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने सांगितल्याप्रमाणे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडायचं सांगितलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, त्यामुळे थोड्याच वेळामध्ये यादी आता जाहीर करण्यामध्ये आली आहे बघा। आणि या ठिकाणी या यादीमध्ये 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यामध्ये आला आहे। या 14 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही एकदा नक्कीच चेक करून घ्या, कारण नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। कोणकोणते शेतकरी अपात्र ठरले गेले आहे याची सुद्धा यादी सरकारने जाहीर केली आहे। बघा 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जाहीर होत आहे। आता बघा, उद्या येणार आहे का पीक विमा का आज येणार आहे असाच प्रश्न तुमच्या मनामध्ये येणार आहे। बघा उद्या या ठिकाणी 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे। बघा हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला, तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झालं आहे त्यांना खूप मोठा लाभ आता मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी आता खुश होणार आहे। थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। काल काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप झाले हे सर्वांना माहीत आहे। आज 14 जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी लागलेला आहे बघा शेतकरी बांधवांनो। त्यामुळे 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज या ठिकाणी पीक विम्याचे वाटप करण्यामध्ये येत आहे। बघा
सरकारने सांगितल्याप्रमाणे आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आदेश तसे देण्यामध्ये आले आहे। पहा आता बघा 14 जिल्ह्यातील शेतकऱ्याला काही वेळातच पीक विमा जमा होईल। कृषी विभागाने सांगितलं आहे आज काही शेतकऱ्याला 15,000 रुपयांचा पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे। जर तुमचा पहा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, तुम्हाला भेटला नसेल, मिळाला नसेल तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळणार आहे। 2022 ते 2025च्या मे महिन्यापर्यंत राहिलेले सर्व पैसे तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत मिळतील। काही शेतकऱ्याला काल बँक खात्यावर 52,000 रुपये तर काहींना 49,000 रुपये तर काहींना 50,000 रुपयेपर्यंत पीक विमा भेटलेला आहे। आता फक्त या 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा सोडण्यात येणार असल्याचे सरकारने आता जाहीर केलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहे आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप झाले आहे। शेतकऱ्यांना वाटत होतं पीक विमा 10,000 किंवा 15,000 रुपये येईल, परंतु आता केंद्र सरकारकडून 2022, 2023 आणि 2024चा जो काय पीक विमा आहे तो या ठिकाणी सर्व एकदम मिळून खात्यावर 50,000 रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त रक्कम 40,000 रुपयापर्यंत येत आहे। पहा त्यामुळे शेतकऱ्याला आता दिलासा मिळत आहे। तुमच्या शेती पिकांचे गेल्या वर्षांमध्ये म्हणजे की बघा तुम्ही स्वतः स्क्रीनवर पाहू शकता 2022, 2023 आणि 2024 मध्ये बाजरी पिकाचे जर काय नुकसान झाले असेल तर पीक विमा आता मंजूर करण्यामध्ये आला आहे। त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबा, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकांसाठी सरकारने यादी जाहीर केली आहे। जवळजवळ 35 पिकांची नोंद या पीक विम्याच्या यादीमध्ये ओढली आहे। आता बघा या 35 पिकांमध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांचा सर्वाधिक पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला असल्याचं सांगितलं आहे। कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार आहे, तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तुम्हाला समजणार आहे। कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा सोडावे असे आदेश आता दिले आहे। जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थोड्याच वेळानंतर म्हणजे की 3 तासाने पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। तर शेतकरी बांधवांनो, काल 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर बघा आता आणि आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करा असे आदेश कृषी विभागाकडून देण्यामध्ये आले आहे। आता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जे की तुमच्या मनामध्ये आहे की बघा कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय, पहा हे तर आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र ठरवले जाणार आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे। आता सरकारच्या माध्यमातून यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। आता 2 मिनिटांमध्ये आपण यादी पाहून घेऊया। सरकारकडून एक महत्त्वाची सूचना करण्यामध्ये आली आहे की सर्वच बँकांमध्ये हा पीक विमा जमा केला जाणार नाही, कारण मागच्या वेळेस जो काय पीक विमा जमा करण्यामध्ये आला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही आणि सरकारला परत गेला। त्यामुळे शेतकऱ्यांचे भल्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते। म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 12 बँका निवडल्या आहे। या 12 बँकांमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। सरकारने फक्त या 12 बँकांना प्राधान्य दिलं आहे, कारण हा पीक विमा डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। जर तुम्ही या 12 बँका सोडून इतर कोणत्याही बँकामध्ये खाते उघडले असेल तर
पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अडचण येऊ शकते असं समोर आलं. यामध्ये पीक विमा लवकर जमा होणार नाही असं सांगण्यामध्ये आलं आहे. त्यामुळे तुम्ही आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. कोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा सोडला जात आहे. आज, उद्या आणि परवा अशा 3 टप्प्यामध्ये पीक विमा सोडला जाणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून आता आली आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, पीक विमा सोडण्यासाठी निवडलेल्या 12 बँकांची यादी सरकारने आता जाहीर केली आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक बघा, त्यानंतर जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर HDFC बँक आणि बघा ICICI बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बघा कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा. पहा आता या महत्त्वाच्या बँक आहे. जवळपास 14 ते 15 हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी पीक विम्यामध्ये घोटाळे झाल्याची बातमी समोर आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन दाखवून, रस्त्यालगतची जमीन दाखवून, कॅनलच्या बाजूची जमीन दाखवून पीक विमा घेतला आहे, त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की घ्या. बघा, जर या ठिकाणी बरोबर पद्धतीने पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला नक्कीच पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. आता सरकारने सांगितल्यानुसार जिल्ह्यांची यादी तुमच्या समोर आहे. बघा, ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केला जात आहे त्या जिल्ह्यामध्ये अकोलाचा समावेश आहे, त्यानंतर नांदेडचा पण समावेश आहे, त्यानंतर वाशिम जिल्ह्याचा पण समावेश केलेला आहे, त्यानंतर यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, त्यानंतर सातारा, रायगड, त्यानंतर रत्नागिरी. बघा, अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली आहे. बघा, या महत्त्वाच्या बँकी आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर आता सरकारच्या माध्यमातून नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जाणार आहे. परंतु एक अट आहे, ते म्हणजे की KYC पूर्ण करून घ्या. कारण जर KYC नाही केले तर खूप मोठी अडचण येऊ शकते. कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.